आपण जे वर्षभरासाठी कांदे स्टोअर करतो, पण तुमका माहिती आहे अजून एक कांदे बाजारात गावतात, ते म्हणजे सफेद कांदे. आणि ते सुद्धा तुमका स्टोअर करूची पद्धत कशी आहे ती दाखवू. चला आज त्याचा व्हिडिओ करूया आणि तुमका पहिले सुक्या कांद्याच्या बाजारात घेऊन जाते. तिथे बघा इथे सफेद कांदे लागलेले आहेत. चला आपण बघूया कसं आहे का सफेद कांदे मावशी. सफेद कांदे हा 300 रुपये एक. 150 हे ना. पण हे ठेवणार कसे, फक्त असे लटकवूनच ठेवायचे. पण ते असे सुके सुके पडतात म्हणून विचारतो. हा कुठलेही 150 रुपये. मोठे नाही आहेत ते, एवढेच आहेत. ह्याच्यात मोठे सफेद कांदे पण घालतात, पण इथे छोटेच आहेत. मावशी कमी नाही करणार का? 150 ला नाही का? 200 काय आहे ह्याच्यामध्ये एवढं? हे चुकणार नाहीत का मावशी? हे कांदे कसे ठेवायचे? टांगूनच ठेवायचे. 180 तरी द्या. 180 कुठला चांगला आहे, हा की हा? दोन्ही काय काय करणार एवढे सफेद कांदे? कितीला देणार? 2 400 होतात. कितीला देणार काय मावशी? 350 दा काय बरोबर आहे. 20 थांबा थांबा. पिशवी चांगल्या पिशवी देते. आणि हे ठेवणार कसे? नुसते लटकावून नक्की राहतील, हवेवर ठेवायचे. चला आपण आता पावसाळ्यात जे सफेद कांदे खायचे लागतात ना ते घेऊया आणि हे कसे स्टोअर करूचे ते घरी जाऊन दाखवते तुमका. हे घ्या मावशी. जीपे आहे का मावशी? नाही थांबा कॅश देते. चला आपण कांद्याची सफेद कांद्याची झाडी एक घेतलेली आहे. 380 रुपयाला 2 दिलेले आहेत. चल इकडे ज्यांच्याकडनं घेतले ना आता संपले त्यांच्याकडचे कांदे पण संपले आणि येणारे गिराईक पण आता परत जातील. चला बघूया कसे कांदे. 200 170 ला देत आहेत त्या. माझे 10 रुपये जाऊ दे, पण महागाई एवढी आहे ना की जास्त पण भावताव करायचा नाही. त्यांना पण 2 पैसेचा कमवल्याचा आनंद आणि मला 2 पैसे दिलेल्याचा आनंद. चला आता आपण हे शनिवार बाजारातून सफेद कांदे आपल्या गावातल्या ज्या बायका भेटतात ना त्यांच्याकडनं आपण हे सफेद कांदे घेतले. एक जी ही कोटडी आहे ना ती 200 रुपये, असे आपण 400 रुपये, तसे तिने 380 रुपयात दिले. 20 रुपये कमी करून. पण हे सुद्धा कांदे स्टोअर करायची एक पद्धत असते. नाहीतर काय होतं माहितीये, हे कांदे जर व्यवस्थित स्टोअर नाही केले ना तर हे पोकळे होतात, म्हणजे असे खोके खोके बनन, नाहीतर काळे पडतात आणि खराब होऊन जातात. म्हणून काय करू या तुमच्या घरात जी हवेशीर जागा असतात ना ती सर हे कांदे ना असेच्या असेच लटकवून ठेवूया. आता आमच्या घरात या गॅलरीमध्ये अशी ही मोकळी हवेशीर जागा तिसर मी आता हे कांदे असेच लटकवून ठेवते. आता वर्षभर आपणाक हे कांदे जेव्हा जेव्हा होय ना तेव्हा फक्त एक कांदो यातलो काढू होयो, असो काढू होयो आणि मग ह्यो कापू होयो आणि आपणाक ह्या कांद्याचा वापर जो करूचा आहात. सर्रास काय करतात माहितीये, आपण मालवणी लोक चिकन मटन जेव्हा खायचं असतं ना तेव्हा साधो कांदो न खाता ह्यो सफेद कांदो खातो. ह्याची चव वेगळी लागतात. आणि ह्यो कांदो मग काढून आपण असं कापू होयो आणि हे सलाड म्हणून एका उपयोगी आणू होयो. नाहीतर ह्याचा औषधी वापर सुद्धा असा माहितीये तुमका. जर छोट्या मुलांका सर्दी खोकलं होता ना 1 वर्षाच्या वर त्याका नाही सफेद कांद्याचा रस आणि गुळ घालून पाजला जातात. तर हे सफेद कांदे खूप औषधी बहुपयोगी आहेत. माका ह्यो योग उपाय माहिती आहे. तुमच्याकडे जर अजून सारे उपाय असतील आणि सफेद कांदो कित्याक फायद्याचा हा ते खाली तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर हे सफेद कांदे घेत असतात, हे महाग भावतात तर हे सफेद कांदे तुम्ही वर्षभर कसे स्टोअर करून ठेवता त्याची माझी टिप तुमका आवडली की नाही ही कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे काय टिप आहात
ती सुद्धा खाली कमेंट करून सांगा. म्हणजे पुढच्या वेळेस मी जेव्हा हे कांदे आणेन ना तेव्हा तुमची टिप वापरून नक्की बघेन आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करेन. अशा प्रकारे परब किचनचा ह्यो शॉर्ट व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा भरभरून प्रेम जर परब किचनला देतात ना तर खाली कमेंटच्या रूपात असाच देत राहा. धन्यवाद.